नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसांच्या आत पास करणे गरजेचे असते? धनविधेयक राज्यसभेकडे आल्यानंतर किती दिवसाच्या आत पारित करणे गरजेचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? पंतप्रधान आपला राजीनामा कोणाकडे देतात? तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? भारतातील पहिले उच्च न्यायालय मुंबई येथे कोणत्या साली स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 1862 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील दुवा कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पंतप्रधान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? महाराष्ट्रात सध्या किती शहरांमध्ये मेट्रो धावत आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 3 शहरांमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? नाटो या संघटनेची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1949 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? नाटो या संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ब्रुसेल्स हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? पेरियार अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? राधानगरी अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गवय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाळा रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, 1 टन म्हणजे किती किलोग्राम? 1 टन म्हणजे किती किलोग्राम आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 1000 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम? 1 क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम? तर ऑप्शन क्रमांक 2 100 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? बंगाल नॅशनल कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 अरविंद घोष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858 मध्ये कोठे वाचण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? दीनबंधू फ्री स्कूलची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 कृष्णराव भालेराव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? महात्मा गांधीजींचे पहिले मराठी चरित्र कोणी लिहिले? तर ऑप्शन क्रमांक 2 अवंतिकाबाई गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, उमाजी नाईक कोणत्या जातीचा होता? उमाजी नाईक कोणत्या जातीचा होता? तर ऑप्शन क्रमांक 3 रामोशी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? विविध जातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी कोणी वसतिगृह चळवळ सुरू केले? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती शाहू महाराज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरण्यात आले? अखिल भारतीय मराठी सभेचे दुसरे अधिवेशन कोठे भरण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 फैजपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कुठे झाली? संयुक्त महाराष्ट्र सभा ची स्थापना कुठे झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 मुंबई हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? खालीलपैकी कोणत्या संस्थेची सुरुवात मुंबई येथून करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 आर्य समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22, महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? महात्मा फुले कृषी विद्यापीठ डॅश डॅश येथे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राहुरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23, जायकवाडी हे धरण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? जायकवाडी हे धरण डॅश डॅश या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24, वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? वैश्विक तापमान वाढीस कारणीभूत ठरणारा प्रमुख वायू कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3
कार्बन डायऑक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? भारतातील एकूण 12 ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 5 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? भारतातील पहिले बालन्यायालय कोठे सुरू करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. डॅश या भागातील पठार मेवाड पठार व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो? तर ऑप्शन क्रमांक 5 नद्यांचा उगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? केंद्रीय भूकंपीय वेधशाळा कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोडाईकनाल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? खालीलपैकी वन संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळणारे पहिले भारतीय कोण? रॅमन मॅगसेस पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण? तर ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 ज्योताबेस पॅलेस चे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. ज्योताबेस पॅलेस चे उत्तम शैलीचे मिश्रण आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 हिंदू आणि मोगल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? जागतिक सोरायसिस दिन दरवर्षी कधी पाळण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 3 29 ऑक्टोबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था कुठे आहे? शुष्क प्रादेशिक वनीकरण संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 जोधपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 52 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 रासबिहारी बोस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? भारतात मुघल सत्ता कोणी स्थापित केली? तर ऑप्शन क्रमांक 1 बाबर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पर्जन्य छायेचा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? हिऱ्यांच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 आफ्रिका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी कोणाची आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नौदल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? भारतातील प्रसिद्ध रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 चंदीगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 धुळे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जाणारे नदीखोरे डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वैनगंगा व वर्धा खोरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेत बदलतो? हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो? तर ऑप्शन क्रमांक 4 सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. अंदमान समुद्रातील डॅश डॅश बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालील पर्यायपैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे?
खालील पर्यायापैकी कोणत्या राज्यातील वनक्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 पहा. खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? खालीलपैकी कोणता भाग ज्वालामुखींशी संबंधित नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 घड्याळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 पहा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. 7 तालुके असणाऱ्या जिल्ह्यांचा योग्य क्रम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला, भंडारा व ठाणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 पहा. दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? दशकातील शतक म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पहा. पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता? पहिल्या मून मिशनमध्ये चंद्रावर पाण्याचा शोध लावणारा पहिला देश कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला. 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? 1 ते 100 पर्यंत एकूण किती मूळ संख्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 25 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा. खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने भाग जाईल? खालीलपैकी कोणत्या संख्येस 3 ने निशेष भाग जाईल? तर ऑप्शन क्रमांक 2 74 34 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अरवी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा. मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 लुनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यात डॅशच्या जिल्ह्यामध्ये पाण्याची टक्केवारी सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 गडचिरोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 डॅशच्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? डॅशच्या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 कराड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? सह्याद्रीच्या पर्वतीय भागात कोणत्या प्रकारच्या वसाहती आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 विखुरलेल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चामड्याच्या वस्तू बनवण्याचा उद्योग मोठ्या प्रमाणावर चालतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 सातपुडा पर्वत रांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? सातपुडा पर्वत रांगेमुळे डॅश डॅश व डॅश डॅश नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 नर्मदा व तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे? निलगिरी पर्वत शृंखला डॅश डॅश येथे स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विदर्भ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे? अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅश डॅशमध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकण हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता डॅश डॅश असते? महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता डॅश डॅश असते? तर ऑप्शन क्रमांक 4 80% जास्त हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरील कोणतेही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 निफे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 माडिया गोंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हरावत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्रातील धबधबे व जिल्हे यांची अचूक नसलेली जोडी ओळखा. महाराष्ट्रातील धबधबे व जिल्हे यांची अचूक नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 मार्लेश्वर यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 निळ्या क्रांतीचे जनक
म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? निळ्या क्रांतीचे जनक म्हणून खालीलपैकी कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर हिरालाल चौधरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 एकमेकांवर अवलंबून असणारे डॅश डॅश. एकमेकांवर अवलंबून असणारे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 3 परस्परावलंबी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालील म्हण पूर्ण करा. वासरात डॅश डॅश गाय शहाणी. वासरात डॅश डॅश गाय शहाणी. तर ऑप्शन क्रमांक 3 लंगडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 2 मुख हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. गुरुजींचे वागणे प्रेमळ आहे या वाक्यातील धातू साधित नाम ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 वागणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल? जर प्रेम गोड आहे तर कडू काय असेल? तर ऑप्शन क्रमांक 3 द्वेष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 नागेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखा. नागेश एका वाघासारखा चालत होता. अलंकार ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 3 उपमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. क्रमांक 26 बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? बालमन या सामासिक शब्दात कोणता समास आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तत्पुरुष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? माझा चष्मा आण यातील आण हे कोणते क्रियापद आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आज्ञार्थ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 बेळगाव साहित्य संमेलनात 12 मे डॅश डॅश रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. बेळगाव साहित्य संमेलनात 12 मे डॅश डॅश रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 1946 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 धुळे जिल्ह्यातील नंदुरबार हा नवीन जिल्हा डॅश डॅश रोजी निर्माण झाला. धुळे जिल्ह्यातील नंदुरबार हा नवीन जिल्हा डॅश डॅश रोजी निर्माण झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 जुलै 1998 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 पुसद जवळजवळ डॅश डॅश कोटी वायुकोश असतात. पुसद जवळजवळ डॅश डॅश कोटी वायुकोश असतात. तर ऑप्शन क्रमांक 1 300 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मानवी शरीरात पंपाची क्षमता किती अश्वशक्ती म्हणजेच HP असते? मानवी शरीरात पंपाची क्षमता किती अश्वशक्ती म्हणजेच HP असते? तर ऑप्शन क्रमांक 3 0.2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा शोषण केले जाते? प्रत्येक मनुष्याला दररोज सरासरी श्वासनाद्वारे किती हवा शोषण केले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 10 ते 20 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅश डॅश ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. राजाराम मोहन राय यांच्या मृत्यूनंतर डॅश डॅश ब्राह्मो समाजाची आठवड्याची प्रार्थना घेत असत. तर ऑप्शन क्रमांक 2 रामचंद्र विद्या बागीश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 स्त्री शिक्षणावरील दिशा हा लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. स्त्री शिक्षणावरील दिशा हा लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता. तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 वनस्पतीमध्ये मूलद्रव्ये असतात. वनस्पतीमध्ये साधारणतः डॅश डॅश मूलद्रव्ये असतात. तर ऑप्शन क्रमांक 3 30 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 डॅश डॅश यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. डॅश डॅश यांनी मुंबई येथे परदेशी मालाच्या मोटारीसमोर सत्याग्रह करून आत्मबलिदान केले. तर ऑप्शन क्रमांक 3 बाबूगेनू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. नानासाहेब पेशवे यांचा सेनापती डॅश डॅश याने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 महर्षी कर्वे यांचा जन्म डॅश डॅश रोजी झाला. महर्षी कर्वे यांचा जन्म डॅश डॅश रोजी झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 18 एप्रिल 1858 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39
काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? काँग्रेसच्या कोणत्या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी प्रयत्न केले? तर ऑप्शन क्रमांक 2 अलाहाबाद 1888 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? वायव्येकडील प्रांतासाठी अलाहाबाद येथे महसूल मंडळाची नियुक्ती कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3 विल्यम बेंटिंक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अखिल भारतीय तांत्रिक परिषदेची स्थापना डॅशडॅश साली झाली? अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची स्थापना डॅशडॅश साली झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 1945 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 डॅशडॅश प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? डॅशडॅश प्रजातीची संख्या जगात सर्वात जास्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कीटके हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी डॅशडॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही? खालीलपैकी डॅशडॅश हा लैंगिकरित्या संक्रमित रोग नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 हिवताप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतीय चलन रुपयाचे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले? भारतीय चलन रुपयाचे हे प्रतीक चिन्ह कोणी तयार केले? तर ऑप्शन क्रमांक 3 डी उदयकुमार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप डॅशच्या क्षेत्रासाठी ठेवण्यात आले? 10व्या पंचवार्षिक योजनेत एकूण खर्चाच्या सर्वात जास्त वाटप क्षेत्रासाठी ठेवण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 ऊर्जा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे? महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 21% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास डॅश साली फाशी दिली? ब्रिटिश सरकारने मदनलाल धिंग्रा यास डॅश साली फाशी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 1909 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कायधू नदीचा उगम डॅशच्या जिल्ह्यात झाला? कायधू नदीचा उगम डॅशच्या जिल्ह्यात झाला? तर ऑप्शन क्रमांक 1 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे डॅशवे राज्य म्हणून अस्तित्वात आले? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र हे डॅशवे राज्य म्हणून अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 14वे राज्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? खालील पर्यायापैकी भुईकोट किल्ला कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 कंधारचा किल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 महाराष्ट्र पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित यांची स्थापना केव्हा झाली? महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळ मर्यादित याची स्थापना केव्हा झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 1974 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 हडप्पा व मोहनजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? हडप्पा व मोहेंजोदडो ही प्राचीन संस्कृतीची ठिकाणे कुठे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? भारत स्वतंत्र होत असताना भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2 जे.बी. कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? इसवी सन 1946 मध्ये भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? संसदेच्या निर्वाचित सदस्यांना काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 खासदार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 राज्यसभेचे सभापती कोण असतात? राज्यसभेचे सभापती कोण असतात? तर ऑप्शन क्रमांक 2 उपराष्ट्रपती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय पाहिजे? भारताचे राष्ट्रपती पदाचे उमेदवारीस किमान वय किती पाहिजे? तर ऑप्शन क्रमांक 4 35 वर्ष हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? देशातील पहिले बाल न्यायालय कोठे स्थापन करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कोणता किल्ला सह्याद्री व त्यांच्या शाखा रांगेत येत नाही? कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वर्धनगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा
म्हणून कोणाचा उल्लेख केला? लोकमान्य टिळकांनी भारताचा हिरा म्हणून कोणाचा उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? महादेव गोविंद रानडे हे खालीलपैकी कोणत्या संस्थेचे सदस्य होते? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रार्थना समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? महाराष्ट्राच्या वायव्य भागात कोणत्या टेकड्या आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ठिबक सिंचनाखालील सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मातीमध्ये लोह व अल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते? तर ऑप्शन क्रमांक 3 जांभा मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्र ग्रामीण लोकसंख्या डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 55% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाही? खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी द्रव्य पदार्थातून जात नाहीत? तर ऑप्शन क्रमांक 2 द्वितीय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो. पृथ्वीचा केंद्रभाग वस्तुमानाच्या डॅश डॅश भाग व्यापतो. तर ऑप्शन क्रमांक 3 32% हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? मुंबई इंडियन्स आतापर्यंत किती वेळा IPL विजेता संघ ठरलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 5 वेळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 विवेक अग्निहोत्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? भारतातील सर्वात कमी पाऊस पडणारे ठिकाण कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 लेह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2020 प्राप्त उदय ही कादंबरी कोणी लिहिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदा खरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? लोकशाही निर्देशांक अहवाल 2020 नुसार भारताचा क्रमांक खालीलपैकी कितवा आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 53 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. कोकणातील नद्यांचा डॅश डॅश हा पर्वत प्रमुख जलविभाजक आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 सह्याद्री हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तुटीचा अर्थभरणा करण्याचे खालीलपैकी कोणते आधुनिक उद्दिष्ट नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. दर 2 वर्षांनी राज्यसभेचे डॅश डॅश सभासद निवृत्त होतात. तर ऑप्शन क्रमांक 2 एकाच 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मिहान प्रकल्प कुठे आहे? मिहान प्रकल्प कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 समुदाय विकास योजनेची सुरुवात कितव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आली? समुदाय विकास योजनेची सुरुवात पंचवार्षिक योजनेत करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 1 पहिल्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? फुटके नशीब हे आत्मचरित्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गोपाळ गणेश आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र कोणाचे आहे? बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तमानपत्र कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 फिरोजशाह मेहता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? सेमिनरी हिल्स हे वनोद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? सील व वॉलरस मासे कोणत्या प्रदेशात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 तुंड्रा प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश डॅश मृदेने भारतातील सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. डॅश डॅश मृदेने खालीलपैकी सर्वात जास्त प्रदेश व्यापला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 गाळाची
मृधा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 खालीलपैकी अखिल भारतीय सेवाचे जनक म्हणून ओळखले जातात. खालीलपैकी कोण अखिल भारतीय सेवेची जनक म्हणून अखिल भारतीय सेवेची जनक म्हणून ओळखली जातात? तर ऑप्शन क्रमांक 2 वल्लभभाई पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? देशाचा कोणता भाग सिंचनाखालील क्षेत्र कमी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पूर्व भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 महाराष्ट्रात सर्वात जास्त लांबीचे रस्ते डॅशचे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामीण रस्ते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 स्पीकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? हरित क्रांतीनंतर डॅशचे सर्वात जास्त उत्पादन वाढ दर्शविणारे प्रमुख अन्नधान्य पीक आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गहू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कुठे घेतले जातात? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यांमध्ये स्थित आहे? पारकोई वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अरुणाचल प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? लिंगमळा हा प्रसिद्ध धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? औंढा नागनाथ हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हिंगोली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? महाराष्ट्रातील पूर्व पश्चिम लांबी खालीलपैकी किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 800 किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? 1 मे 1981 रोजी अनुक्रमे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग व जालना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अडाण धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 वाशिम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? गोसी खुर्द धरण डॅशच्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भंडारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखतात? तर भारतातील तलावांचे राज्य म्हणून कोणत्या राज्यास ओळखतात? तर ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारताचे झिरो मेल कुठे आहे? भारताचे झिरो मेल कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? भारताच्या भूसीमा डॅश डॅश देशांना भेटतात? तर ऑप्शन क्रमांक 1 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्यात वटतर्फे भागात पाऊस पडतो? ईशान्य मोसमी वाऱ्यामुळे डॅश डॅश राज्याच्या तटावरती भागात पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सुवर्णरेखा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? ऑपरेशन फ्लड प्रोग्राम कशा संबंधी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 वाढीव दूध उत्पादन व संकलन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? कारगिल युद्ध किती दिवस सुरू होते? तर ऑप्शन क्रमांक 4 60 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? कारगिल युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 2 1999 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? कारगिल युद्धाच्या वेळी भारताचे पंतप्रधान कोण होते? तर
ऑप्शन क्रमांक 3 अटल बिहारी वाजपेयी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? कारगिल युद्ध भारताने कोणत्या देशासोबत लढले? तर ऑप्शन क्रमांक 3 पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? महाराष्ट्रातील शैक्षणिक व आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक मागासलेला विभाग कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ खालीलपैकी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. बारडोलीचा सत्याग्रह डॅश डॅश यांच्या नेतृत्वाखाली झाला. तर ऑप्शन क्रमांक 1 सरदार पटेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कुठे केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महाड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 भारताची सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? भारताची सकल राष्ट्रीय उत्पन्न खालीलपैकी कोणत्या परिमाणामध्ये मोजली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्थिक परिमाणामध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्ती विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? भारतीय संविधानाने राज्यपालाची नियुक्तीची विषयीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कॅनडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? अभयारण्याची संख्या आणि क्षेत्रफळ सर्वात जास्त असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रमची सुरुवात कोणत्या देशात झाली? औद्योगिक प्रदूषित पाण्याचा पुनर्वापर म्हणजेच ग्रीन डॉट कार्यक्रमची सुरुवात कोणत्या देशात झाली? तर ऑप्शन क्रमांक 2 जर्मनी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? 1902 मध्ये खालीलपैकी कोणत्या सुधारणांसाठी फ्रीझर कमिशनची स्थापना करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 3 पोलीस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? आधारवड हे कोणत्या व्यक्तीचे जीवन प्रवासावर आधारित पुस्तक आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? भारताची पहिली जनगणना केव्हा करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 2 1872 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? कोणत्या कलमांमध्ये ग्रामसभेचा उल्लेख आढळतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 243 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? स्वराज्य पक्षाच्या स्थापनेस कोणी पुढाकार घेतला होता? तर ऑप्शन क्रमांक चित्तरंजन दास हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? खालीलपैकी कोणती नदी अरबी महासागरात जाऊन मिळते? तर ऑप्शन क्रमांक 2 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? राज्यघटनेतील कलम 74 हे कशाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पंतप्रधान व मंत्रिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? महाराष्ट्रातील डॅश डॅश या जिल्ह्यामध्ये मॅग्नीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर व गोंदिया हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांची संख्या किती असते? तर ऑप्शन क्रमांक 3 46 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? सर्वात कीटात्मक भाग म्हणजे संविधानाचा भाग 3 असा कोणी उल्लेख केला? तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रम प्रतिबंधित केले आहे? असमानता हे राज्यघटनेच्या पुढील क्रमाने प्रतिबंधित केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 14 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही? केंद्रीय नियोजन आयोगाचे स्वरूप डॅश डॅश असे नाही? तर ऑप्शन क्रमांक 1 संविधानिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 हत्तीपाय हा रोग कशामुळे होतो? हत्तीपाय हा रोग कशामुळे होतो? तर ऑप्शन क्रमांक 4 विषाणू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वात आर्थिक वृद्धी दर साध्य झाला?
10व्या पंचवार्षिक योजनेदरम्यान कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर साध्य झाला? तर ऑप्शन क्रमांक 4 सेवा क्षेत्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा सर्वक्षामी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? सर्वसाक्षी जगतपती त्यासी नकोस मध्यस्थी हे ब्रीदवाक्य कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सत्यशोधक समाज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या दृष्टीने भारताचा जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा स्वदेशी प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा या संस्थेच्या अध्यक्षपदी कोण विराजमान होते? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? रायगड जिल्ह्यातील पहिली महानगरपालिका कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 पनवेल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा शपथा किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. शपथा किंवा प्रतिज्ञाचे नमुने भारतीय राज्यघटनेच्या डॅश डॅश सूचीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. तर ऑप्शन क्रमांक 3 तिसरे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? नेताजीच्या हंगामी सरकारामध्ये आझाद ब्रिगेडचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मेजर प्रकाश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय असावे? तर ऑप्शन क्रमांक 1 18 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 288 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? खालीलपैकी कोणती माती प्रामुख्याने पश्चिम बंगालच्या राह प्रदेशामध्ये आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 लाल माती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयात गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. पुण्यातील डॅश या गांधी स्मारक संग्रहालयाच्या गांधीजींच्या इतिहासाविषयी माहिती मिळते. तर ऑप्शन क्रमांक 2 आगा खान पॅलेस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? जागतिक लोकसंख्या दिन म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 11 जुलै हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात राज्याच्या महाधिवक्त्याची तरतूद करण्यात आली आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलम 165 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा भारताच्या स्वातंत्र्यवेळी राष्ट्रीय काँग्रेस सभेचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या स्वातंत्र्य वेळी राष्ट्रीय काँग्रेसचे सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? ॲल्युमिनियम कोणत्या खनिजापासून मिळते? तर ऑप्शन क्रमांक 1 बॉक्साईड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46वा स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीमध्ये समाविष्ट आहे? स्थानिक स्वशासन हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राज्यसूची हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47वा मुख्यमंत्र्याचे वेतन व भत्ते कोण ठरवते? मुख्यमंत्र्यांचे वेतन व भत्ते कोण ठरवते? तर ऑप्शन क्रमांक 3 विधिमंडळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48वा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढू शकतात? तर ऑप्शन क्रमांक 3 संसद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49वा शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? शेतीमध्ये भूगर्भातील भूजल खालीलपैकी कोणत्या घटकांमध्ये पाझरते? तर ऑप्शन क्रमांक 2 विहीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50वा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांचा वाचा फोडली? मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगारांच्या प्रश्नांना वाचा फोडली? तर ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू हे आपले करेक्ट आन्सर होईल.